आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईनंतर देखील दादर परिसरात कबुतरांना खाणं देणं सर्रासपणे सुरू असल्याचं बघायला मिळतंय। एकीकडे विधान परिषदेत पालिकेने कारवाईबाबत आश्वासन दिलेलं असताना कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई कबुतरांना खायला घालणाऱ्या नागरिकांवरती केली जात नाही, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। मुंबईतील कबूतरखाने बंद व्हावेत अशा पद्धतीची मागणी अधिवेशनादरम्यान करण्यात आली होती। खरं तर विधान परिषदेमध्ये या दादरच्या कबूतरखान्यामध्ये अनेक ठिकाणी जे कबुतरांना खाऊ घातलं जातं, दाणे दिले जातात, त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचं म्हटलं जातं। आता आपण बघतोय की एकीकडे पालिकेने जरी म्हटलेलं असलं की आम्ही कारवाई करत असलो तरी सुद्धा दादरमधील या कारवाईमुळे सुद्धा कुठलाही परिणाम झालेला नाहीये। पालिकेने एकीकडे म्हटलेलं होतं की आम्ही या सगळ्या गोष्टी थांबवल्या आहोत, परंतु वास्तविक चित्र आपण बघितलं तर अतिशय कठीण परिस्थिती या ठिकाणी आहे। अनेकांना आरोग्याचे त्रास होतात। काही स्थानिक लोक माझ्यासोबत आहेत ज्यांना या संपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागतो। या बाजूला काय नेमकी दररोजची परिस्थिती असते स्थानिकांना आणि सगळ्यांनाच आपण आतापर्यंत हे स्पष्ट झालेलं आहे की आरोग्याला हे अतिशय घातक आहे। मी रोज सकाळी मुलीला शाळेत सोडून आम्ही भाजी आणायला इकडे येतो, पण हा जेवढा पॅच आहे जेव्हा आम्ही क्रॉस होतो तिथे श्वास आम्ही ऍक्च्युअली धरून ठेवतो, बिकॉज पिसं उडत असतात कबुतरांचं। कंटिन्युअस तुम्ही इथे पाहिलं की सगळीकडे फिरवून बघा, कबुतर बसलेलीच असतात। आणि लोक आत्ता मी 5 मिनिटात इथनं पास होताना एवढी मोठी टोपली भरून माणूस एक स्वतःच्या दुकानात आणून परत घालत होता। सो बेसिक आपल्याकडे अवेअरनेस क्रिएट केला बीएमसीनी, जे काय रिस्ट्रिक्शन आणले किंवा मेजर्स घेतले, तरी पण लोकांमध्ये सिव्हिक सेन्स तो येत नाहीये। तर पालिकेने कारवाई केली तरी सुद्धा काही परिणाम दिसत नाही। मध्ये आता परवा व्हिडिओ आला होता बीएमसीनी जिथे सगळं क्लिअर केलं होतं। हे बघा, आता हे नवीन आले, हे जे टाकतायत। या अशा पद्धतीने दाणे टाकल्याने आरोग्याला हानी होते असं वाटत नाही का तुम्हाला? मला नाही। कबुतरांना तुम्ही ज्या वेळेला दाणे टाकता त्यामुळे आरोग्याचे त्रास होता असं स्पष्ट झालंय, तरी सुद्धा हे थांबत नाहीये। आय डोंट नो पण तुम्ही लोकांना त्रास होतोय, लंग्सचा त्रास होतोय, बीएमसीने याच्यावर बंदी आणली आहे, तरी पण तुम्ही लोकांना इनकन्व्हिनियन्स कॉज करता आणि हे ह्या कबुतरांना तरी खायला घालताय तुम्ही। लेट्स म्युनिसिपॅलिटी डिसाइड ना। मग लोकांना पक्ष्यांना पाणी देऊन दाणे देऊन भूतदया दाखवायची, परंतु त्यातनं होणाऱ्या अडचणी मात्र समजून घेण्यामध्ये कुठेतरी अनेक पद्धतीनं अडसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दीपकसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यावेळी एक मोठी बातमी येते पुण्यातनं। महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना पुण्यामध्ये करण्यात आली। पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावरती एका व्यक्तीनं कोयत्यानं वार केलेत। संबंधित व्यक्ती महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती चढलेली दिसते। रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलंय। संपूर्ण प्रकरणानंतर संताप व्यक्त केला जातोय। या घटनेच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसकडनं आंदोलन केलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, कधीची घटना? श्वेता, काल रात्रीच्या सुमारास ही सगळी घटना जी आहे ती घडली। सुधीर शुक्ल नावाचा एक माथेफिरू जो संशयित याच्यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलाय, त्यानं कोयत्या हातामध्ये घेऊन महात्मा गांधींचा जो पुणे स्टेशन परिसराच्या आवारातला पुतळा आहे त्या पुतळ्यावरती कोयत्याने घाव घालून पुतळ्याची मान जी आहे ती तोडायचा प्रयत्न केला होता। ही सगळी घटना जी आहे सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं या शुक्ल याला ताब्यात घेत अटक केली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता काँग्रेस 11 वाजता निदर्शनं जी आहे ती करणार आहे। तर अशा पद्धतीनं पुतळ्यांची विटंबना जी केली जाते त्याच्या विरोधामध्ये निषेध नोंदवला जाणार आहे। वैभव, धन्यवाद या माहितीसाठी।